जिल्ह्यातील संपूर्ण महसूल कर्मचारी बेमुदत संप. महसूल कर्मचारी सर्वजण काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तरी नांदेड जिल्ह्यामधील महसूल खात्यामधील काम ठप्प झालेले आहे. जिल्ह्यामधील जनतेलाही महसूल कामाबद्दल अडचणी निर्माण होत आहेत. आमचे सिटी इंडिया न्यूज नांदेडचे प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड यांनी बिलोली तहसीलदार यांना फोन केला असता फोन पण उचलला नाही. मग लगेच आवक जावक कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली असता तर त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे असे सांगण्यात आले. आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने जोपर्यंत निर्णय घेतले जाणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला आहे असे सांगण्यात आले. सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड बडूरकर. अर्ध तहसील चालू आहे, अर्ध तहसील बंद आहे. काय निवेदन नाही काय. तुम्ही कोण आहात इथले? नाही ते आम्ही दुकानदार. कुठले दुकानदार? आम्ही जिल्ह्याचे. जगल्याचे. साहेब आवक जावक चालू आहे का? नाही का? मग तुम्ही निवेदन दिले काय कामाचे? निवेदन दिलेलं आहे काय काम बंद आहे म्हणून आंदोलन? आता मी नायब पदमार साहेबाला विचारलं, दिलेलं नाही. निवेदनच भेटत नाही तुमचं. साहेबाला भेटून आलो मी पदमार साहेबाला. मग तुम्ही काम बंद आंदोलन असल्यावर तुम्ही कसं काय तर सहज म्हणजे कामच बंद ठेवा ना. मग पुरा लोक येते जाते तर तुम्ही सगळं बसून कन्फ्यूज होत आहे. ते घेऊन बसलाय, घेऊन तर बंदच करू लावून ठेवून टाकतो. जिम करून घे की जवळ घे की. सांग ते तर बंदच करू लावून ठेवून टाकतो.